त्यांनाही तिलोत्तमा मॅडमचं सगळं पटतंय. पण हे बदलायला हवं. तू वरचं ठरायलाच हवीस, त्यासाठी तुझ्या बाजूनी लोक उभे असायला हवेत. म्हणजे कसं शक्य आहे? तिथे फक्त तिलोत्तमा मॅडमचं चालतं आणि त्या जेव्हा बोलत असतील तेव्हा सगळे गप्प असतात. मग अशी व्यक्ती शोध ज्या व्यक्ती समोर तिलोत्तमाही काही बोलणार नाही. पण त्यांच्यापेक्षा वरचढ अजून कोणीच नाहीये. आहे. अमृताच्या बाबतीत विचार केला तर अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्ती समोर तिलोत्तमा काहीही बोलणार नाही, आणि ती व्यक्ती म्हणजे राजकुमार. राजकुमार सर? मी सांगतो तसं कर. हे बघ, आधी त्या राजकुमारला विश्वासात घे, त्याला परिस्थिती नीट समजून सांग. एकदा त्याच्या लक्षात आली ना परिस्थिती किती गंभीर आहे, की तो तुझ्या बाजूने उभा राहिलाच म्हणून समज. आणि एकदा तो तुझ्या बाजूने उभा राहिला की तिलोत्तमालाही काही बोलता येणार नाही आणि त्या सारंगलाही काही बोलता येणार नाही. कारण सरते शेवटी नवरा म्हणून अमृतावर पहिला आणि सगळ्यात जास्त हक्क त्याचा आहे. येते लक्षात? हो हो सावली, हे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. हे बघ, राजकुमारला एकदा या सगळ्या परिस्थितीची जाणीव झाली ना की तो ही परिस्थिती बदलण्यासाठी नक्की काहीतरी करेल. तो तुझ्यासोबत उभा राहील. अमृतावर त्याचं जीवापाड प्रेम आहे ग, आणि बाळ गेल्याचं दुःख त्यालाही आहेच की. अमृताला अशा अवस्थेत पाहून त्यालाही वाईटच वाटत असेल. बरोबर बोलताय तुम्ही. मी राजकुमार सरांशी बोलायला हवं. आजच बोलते. हे बघ, नीट विचार करून बोल. घाई करायची नाही, मुद्दा नीट मांडायचा. कळलं? थँक्यू. मला माहिती आहे आता मला काय करायचंय. काय किती वाजले? 8 वाजलेत. 8. रोज तुम्ही ठरवलंय का 8 वाजताच घरी यायचं? रोज प्रॉमिस करता 6 वाजता येईन 6 वाजता येईन म्हणून, तरी तुम्हाला 8 वाजतातच. गॅरेजमध्ये काम होतं. काम काय रोजच असतं, माझ्यासाठी वेळच नाही तुम्हाला. नाही तसंच आहे. जाऊ दे, फ्रेश व्हा तुम्ही, मी चहा आणते. मी 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 काही करायची गरज नाहीये. माहिती आहे तुमचे हातपाय धडधाकट आहेत, तरी मीच आणणार. कळलं? बॅग ठेवतो. कुठे? तिकडे. हां, तिथेच ठेवायचे. आणते. अरे देवा, ही परत रडायला लागली.